श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या दोन पर्यायपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणती प्रेरणा देणार आहे जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तो. श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा एकदा आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजाच्या चरणी मस्तक ठेवून त्याच्या कृपेचा वर्षाव आपल्या जीवनावर व्हावा या पवित्र भावनेने एकत्र आलो आहोत. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. त्याच्या चरणी मन, बुद्धी आणि अहंकार अर्पण करून या पवित्र प्रवचनाची सुरुवात करूया. भक्त हो, आजचा हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनाच्या गाभाऱ्यात उतरण्यासाठी आहे. कदाचित स्वामी समर्थांनीच तुम्हाला हा संदेश ऐकण्यासाठी येथे आणलं असेल. जीवनात अनेकदा आपण विचार करतो की मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्यावर एवढे संकटे का येतात, किंवा जे लोक इतरांना त्रास देतात ते सुखात का दिसतात. अशा अनेक प्रश्नांना व्याकुळ होतो. पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थाचे एक अटळ सत्य आहे: कर्माचा न्याय कधीच चुकत नाही. आजचा विषय आहे दुसऱ्याचे वाईट करू नका, इतराचे भले करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याला दिलेलं दुःख एक दिवस स्वतःकडे परत येतं. कर्माशिवाय फळ मिळत नाही. चांगले कर्म करा, जे पेराल तेच उगेल. भक्त हो, या पृथ्वीवर प्रत्येक माणूस आपल्या कर्मामुळे ओळखला जातो. पैसा, पण, प्रतिष्ठा, सौंदर्य, सत्ता हे सर्व क्षणभंगुर आहे. पण माणसाचे कर्म त्याच्या मृत्यूनंतरही जिवंत राहते. आपण केलेल्या चांगल्या कर्माचा सुगंध अनेकांच्या जीवनात दरवळत राहतो, तर वाईट कर्माची सावली आयुष्यभर पाठलाग करत राहते. आजच्या काळात लोकांना दुसऱ्याचे यश पावत नाही. दुसऱ्याचे घर सुखात असेल की मनात मत्सर निर्माण होतो. दुसरा पुढे जाताना दिसलं की त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला जातो. खोटे बोलणे, फसवणूक करणे, दुसऱ्याची बदनामी करणे, विश्वासघात करणे, गरजू माणसाचा फायदा घेणे, हे सर्व काही अनेकांना सामान्य वाटू लागले आहे. पण भक्त हो, स्वामी समर्थ सांगतात की दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणणारा माणूस स्वतःच्या जीवनात कधीच खऱ्या आनंदाचा अनुभव घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा, परमेश्वराच्या दरबारात कोणती गोष्ट लपून राहत नाही. जगाला फसवता येईल, माणसांना फसवता येईल, पण कर्माला आणि परमेश्वराला फसवणे अशक्य आहे. प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक प्रति याचा हिशोब निसर्ग ठेवत असतो. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, नेहमी सत्याचा मार्ग निवडा, प्रामाणिकपणा जगा आणि कोणाच्याही मनाला जाणीवपूर्वक वेदना देऊ नका. भक्त हो, एखाद्या माणसाला आपण दिलेला अपमान, त्याच्यावर केलेला अन्याय किंवा त्याच्या मनात निर्माण केलेले दुःख कदाचित त्या क्षणी आपल्याला क्षुल्लक वाटेल, पण त्या वेदनेचा प्रतिध्वनी विश्वात हरत नाही. तो योग्य वेळी येताच आपल्या कर्माच्या रूपाने आपल्याकडे परत येतो. म्हणून संतांनी सांगितलं आहे, दुसऱ्याला जे नकोसे वाटते ते स्वतःही कोणावर करू नका. स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला संपूर्ण जीवनातून दया, करुणा आणि क्षमा याचा संदेश दिला. त्यांनी कधीही कोणाविषयी द्वेष ठेवला नाही. त्याच्या दारात आलेल्या प्रत्येकाला त्यांनी आश्रय दिला. श्रीमंत असो वा गरीब, ज्ञानी असो व ज्ञानी, पापी असो, पुण्यवान, स्वामीची कृपा सर्वावर समान होते, कारण त्यांना प्रत्येक जीवनामध्ये परमेश्वराचे दर्शन होत असे. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया: आपण आपल्या आयुष्यात किती लोकांना आनंद दिला आहे? किती जणांच्या डोळ्यातील अश्रू पुसले आहेत? किती वेळा कोणाला आधार दिला आहे? पण किती वेळा आपल्या शब्दांनी एखाद्याचे मन दुखवले आहे? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तरच आपल्या कर्माचा खरा आरसा आहे. भक्त हो, चांगले कर्म करण्यासाठी मोठा पैसा लागत नाही. प्रेमाने बोललेला एक शब्द, संकटात दिलेला आधार, भुकेल्याला दिलेला घास, निराश व्यक्तीला दिलेला धीर, वृद्ध आई वडिलाची सेवा, प्राणी मात्रावर केलेली दया, मनापासून केलेली प्रार्थना, हेच खरी सत्कर्म आहेत. अशा कर्माचे फळ कधीही वाया जात नाही. योग्य वेळी स्वामी समर्थ स्वतः कर्माचे 1000 पट
फळ आपल्या भक्तांना देतात. म्हणून आजपासून एक संकल्प करूया, कोणाचाही वाईट असा विचार करणार नाही, कोणाचा यशाचं मत्सर करणार नाही, शक्य तितके इतराचे भले करू, कारण आपण जे पेरतो तेच एक दिवस आपल्या जीवनात उगवते. जर आपण प्रेम केलं तर प्रेम मिळेल, जर दया पेरले तर कृपा मिळेल, पण जर द्वेष, मत्सर आणि अन्याय पेरलं तर दुःख आणि पश्चातापा याशिवाय काहीच मिळणार नाही. भक्त हो, आजचे हे प्रवचन तुमच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी आहे. केवळ शब्द नाहीत, ही स्वामी समर्थाची कृपेची हाक आहे. म्हणून शेवटपर्यंत मन लावून ऐका, कारण पुढे आपण अशा सत्य घटनाची प्रेरणादायी उदाहरणं आणि स्वामी समर्थाच्या अमूल्य शिकवणीचा प्रवास करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल. भक्त हो, आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना ही योगायोग नसते, ते आपल्या कर्माची सावली असते. अनेकदा आपण म्हणतो, मी कुणाचं काहीच वाईट केलं नाही, मग माझ्यावर संकट का येतात? पण आपण केवळ या जन्मातील कर्म पाहतो, परमेश्वर मात्र प्रत्येक जन्माचा हिशोब पाहतो. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, कर्माचा न्याय कधीच चुकत नाही आणि कर्माचे फळ कधीच वाया जात नाही. आज तुम्ही एखाद्या माणसाला फसवाल, त्याचा विश्वास तोडाल, त्याच्या मनाला वेदना द्याल, तर कदाचित त्या क्षणी तुम्हाला विजय मिळवल्यासारखे वाटेल, पण तो विजय खोटा असतो. कारण कर्माचा नियम शांत असतो, पण अत्यंत अचूक असतो. तो गाजावाजा करत नाही, इशारा देत नाही, पण योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, वाईट करण्यासाठी धाडस लागत नाही, पण चांगले करण्यासाठी मोठे मन लागते. भक्त हो, एखाद्या झाडाकडे पहा, ते स्वतः उन्हात उभे राहते, पण दुसऱ्यांना सावली देते. स्वतः दगड मारणारा नाही, ते गोड फळ देते. नदी स्वतःसाठी वाहत नाही, ती सर्वाची ताण भागवते. सूर्य कोणत्याही भेदभाव न करता सर्वावर प्रकाश टाकतो. निसर्गाचा प्रत्येक घटक आपल्याला एकच शिकवण देतो, देत राहा, प्रेम करत राहा, दुसऱ्याचे भले करत राहा. कारण देणारा कधी गरीब होत नाही आणि प्रेम करणारा कधी एकटा राहत नाही. आज समाजात अनेक लोक दुसऱ्याच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होतात, दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी होण्याऐवजी त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, छोटा अफवा पसरवतात, अपमान करतात, मत्सर करतात. पण भक्तो, लक्षात ठेवा, दुसऱ्याचा मार्ग अडवणारा माणूस स्वतःच्या प्रगतीचे दरवाजे बंद करत असतो. कारण जिथे मत्सर असतो तिथे कृपा टिकत नाही, जिथे द्वेष असतो तिथे शांती राहत नाही, आणि जिथे अहंकार असतो तिथे स्वामी समर्थाचा आशीर्वादही थांबत नाही. स्वामी समर्थ महाराज अनेकदा आपल्या भक्तांना सांगत असतात की दुसऱ्याला दिलेला त्रास म्हणजे स्वतःच्या भविष्यात पेरलेलं दुःख. हे वाक्य जितके सोपे वाटते तितकेच ते जीवन बदलणारे आहे. आपण एखाद्याला फक्त एक कठोर शब्दाने दुखवतो, पण तो शब्द त्या व्यक्तीच्या मनात किती खोल जखम करून जातो याची आपल्याला कल्पनाही नसते. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा, कारण जखम तलवारीची भरून जात निघते, पण शब्दाची जखम अनेकदा आयुष्यभर तशीच राहते. भक्त हो, आपण कधी विचार केला आहे का, काही लोकांकडे फार पैसा नसतो तरी त्याच्या चेहऱ्यावर समाधान असते, आणि काही लोकांकडे सर्व काही असूनही मनात अस्वस्थता असते. याचे कारण बाह्य संपत्ती नसून अंतःकरणाची श्रीमंती असते. ज्याने आयुष्यभर सत्कर्म केले, इतरांना मदत केले, गरजूच्या डोळ्यातून अश्रू पुसले, त्याच्या मनात श्री स्वामी समर्थ स्वतः शांतीचा दिवा लावतात. पण ज्याने फक्त स्वतःचा विचार केला, दुसऱ्याचे नुकसान केले, त्याच्या मनात कितीही वैभव असले तरी रिकामेपणच राहतो. एक गरीब शेतकरी रोज सकाळी उठून स्वामी समर्थाचे नाव हे शेतात काम करायचा. त्याच्याकडे फार काही नव्हते, पण त्याच्या दारातून कोणीही उपाशी जात नव्हते. एखादा प्रवासी आला तर त्याला पाणी मिळायचे, भाकरी मिळायचे, प्रेमाचे 2 शब्द मिळवायचे. गावातील काही लोक त्याची थट्टा करायचे. स्वतःकडे काही नाही, पण दुसऱ्यांना वाटत बसतो असे त्याला म्हणायचे. पण तो फक्त हसायचा आणि म्हणायचा, मी देतो ते माझे नाही, स्वामींनी दिलेलंच पुढे देतो. काही वर्षांनी
त्या गावावर मोठं संकट आले, दुष्काळ पडला, अनेक श्रीमंत लोक अडचणीत आले, पण त्या शेतकऱ्याला वेळोवेळी अशी मदत मिळाली गेली की त्याचे कुटुंब कधी उपाशी राहिले नाही. लोकांना आश्चर्य वाटलं की तेव्हा तो म्हणाला, मी कोणावर उपकार केलं नव्हतं, मी फक्त माझे कर्तव्य केलं. आज स्वामी समर्थांनी माझ्यावर कृपा केली. भक्त हो, हेच कर्माचे फळ असते. चांगले पण कधीच वाया जात नाही. म्हणून आजपासून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दुसऱ्याला खाली पाडून आपण कधीच वर जाऊ शकत नाही. दुसऱ्याच्या अश्रूवर स्वतःचा आनंद उभा करता येत नाही आणि दुसऱ्याचे नुकसान करून मिळाले सुख हे क्षणिक असतं, पण प्रेमाने, प्रामाणिकपणे आणि सत्कर्माने मिळवलेलं यश हे कायमस्वरूपी असते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.